आज डिनरची तयारी करता करता मला झोमॅटोवरून ऑर्डर आलेली आहे, तर त्याचं प्रिपरेशन मी करत होते. आधी थोडं प्रिपेअर करून ठेवत असते, म्हणजे बटाटे वगैरे बॉईल करून ठेवते. त्याच्यामुळे आपण वेळेत ऑर्डर पूर्ण करू शकतो. कारण झोमॅटो वगैरे जे आहेत ते खूप वेळ देत नाहीत आपल्याला प्रिपरेशनसाठी. एक पुरी भाजीसाठी मला 19 मिनटं दिले होते. त्यामध्येच आपल्याला सगळं प्रिपेअर करून पॅकिंग करावी लागते. तर बटाटे बॉईल होते, त्याच्यामुळे लगेच मी भाजी बनवून घेतलेली होती. पुरी भाजीसोबत मी सुकी भाजी देत असते, पण या कस्टमरनी रिक्वेस्ट केली होती की मला ग्रेव्हीची भाजी द्या. त्याच्यामुळे मी आलू मटरची ग्रेव्हीची भाजी बनवली होती आणि लगेचच पुऱ्या तळायला घेतल्या होत्या. तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर एका पुरी भाजीमध्ये मी 5 पुऱ्या देत असते. तर तेच मी पुऱ्या करत होते आणि आपल्याला ऑर्डर प्रिपेअर करता करता मोबाईल पण चेक करावा लागतो. रायडर अलाउड झालेला आहे की नाही, रायडरला काही प्रॉब्लेम येतो ॲड्रेसवर पोहोचण्यासाठी वगैरे, किंवा कस्टमरची काही डिमांड आहे का, कंप्लेंट आहे का, किंवा डिमांड आहे का, त्यांना त्याच्यासोबत काय हवं असेल वगैरे, हे सगळं आपल्याला चेक करावं लागतो. आणि परत आपल्याला किती वेळ आहे प्रिपरेशनसाठी ते सुद्धा चेक करावं लागतो. आधी थोडं प्रिपेअर केल्यामुळे आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायला जास्त वेळ लागत नाही. तर पुऱ्या तळून झालेल्या आहे, भाजीसुद्धा रेडी आहे, लगेच पॅकिंगला घेतलेला आहे. तर ही आहे ग्रेव्हीची आलू मटरची भाजी आणि पुऱ्या असं पॅक करून घेतलेला आहे. पॅकिंगलासुद्धा थोडा वेळ लागतो. तर मी तेच चेक करत होते की मला किती वेळ आहे अजून. तर 2 मिनटं होती. 2 मिनटामध्ये माझं आरामात पॅक करून होते. तरी पण मी घाई करत होते, कारण असं नको व्हायला की आपण वेळेत ऑर्डर कंप्लीट केली आणि पॅकिंगलाच थोडा आपल्याला वेळ लागतो आहे. तर माझ्याकडे बटर पेपर वगैरे संपले होते, त्याच्यामुळे मी अशा पॅकेटमध्येच पुऱ्या पॅक करत आहे. भाजी पॅक करून झालेली आहे, पुऱ्यासुद्धा मी पॅक केलेल्या आहे, सोबत लोणचं देत आहे. लोणच्यालासुद्धा मी सेलो टेप लावून घेतलेली आहे, कारण कसं सांडायला नको काही तेल वगैरे असं, त्याच्यामुळे मग ते सुद्धा मी पॅक केलेलं आहे आणि मोठ्या पॅकिंग बॅगमध्ये हे सगळं व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. एक चमचासुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घेत आहे. तर रायडर भैयासुद्धा आले होते आणि लगेच मी पॅक केलं आणि एक सेकंद पण नाही की मी पिन लावली, ते स्टेपलरची पिन लावली आणि लगेच रायडर भैया पण आले, हँडओव्हर केले. बाय.